बातमी मुंबईतून आहे। मुंबई विद्यापीठातले प्राध्यापक आता जोमानं कामाला लागलेत। दिवसाला तब्बल 1 लाखाहून अधिक उत्तरपत्रिका तपासण्याचं आव्हान प्राध्यापकांपुढे। मुंबई विद्यापीठातले निकाल कोणत्याही परिस्थितीत 31 जुलैपर्यंत लावण्याचं विनोद तावडेंचं आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आता ते पूर्ण करण्याची जबाबदारी या प्राध्यापकांवर आली आहे। सरकार म्हणून निकालाची जबाबदारी स्वीकारतो असं तावडेंनी म्हटलंय। एकाही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी ग्वाही देखील शिक्षण मंत्र्यांनी विधान परिषदेत दिली। या निकालाच्या उशिरामुळे मानसिक ताण जो आहे तो आहे, पण एकाही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची सभापती महोदय पूर्ण काळजी आम्ही दोघं बसून संबंधित लोकांशी बोलून याच्यामध्ये करतो, वायकर साहेब आणि मी। आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचा प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, काल शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही। 1 लाखाहून अधिक उत्तरपत्रिका तपासण्याचं आव्हान आता प्राध्यापकांपुढे। आतापर्यंत साधारणपणे किती पेपर तपासून झालेत, काय अधिक अपडेट आहे? दीपक, जसं मॅच मध्ये असतं की किती बॉल मध्ये किती रन लागतात, तसंच ह्या विद्यापीठाचं होतंय। आज जी कालची आकडेवारी जी समोर येते त्यामध्ये जवळपास 1,18,461 उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या तपासल्या गेलेल्या आहेत। नागपूरची आकडेवारी आतापर्यंत आलेली नाही, त्यामुळे आता 4 लाख उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या तपासायचं बाकी आहे आणि दिवस उरलेत फक्त 5। खरं तर अध्ययन सुट्टी जी दिली होती 24 ते 27 तारीख, त्याचा आज शेवटचा दिवस आहे। या अध्ययन सुट्ट्यांमध्ये जवळपास 5,000 शिक्षक मुंबई विद्यापीठात पेपर चेकिंगचं काम करायचे। मात्र उद्यापासनं जे आहे ते कॉलेज प्लस तपासणीचं काम हे दोन्ही करणार आहेत। त्यामुळे नेमकं काय होणार, कारण 1 लाख पेपरचं टार्गेट रोज आहे आणि ह्यामध्ये शिक्षकांना अध्ययन करून पेपर तपासणीचं काम करायचं। त्यामुळे कुठेतरी ही जी अध्ययन सुट्टी जी आहे ती वाढवणार का असा प्रश्न तर आहेच। त्यासोबतच मुंबई विद्यापीठाने नागपूर विद्यापीठाला जे 2 लाख पेपर चेक करायला दिले आहेत कॉमर्सचे, त्यामध्ये काल 250 शिक्षक जे आहेत नागपूरचे ते चेक करत होते। मात्र ऑनलाईनची जी पद्धत आहे ती त्यांच्यासाठी नवीन आहे, त्यामुळे कुठेतरी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण 50,000 जवळपास पेपर चेकिंग नागपूर दर दिवसाला करणार आहे। त्यासोबतच मॉडरेशन जे आहे, मॉडरेशनचे जवळपास 20% काम करावं लागतं, म्हणजे 4 लाख उत्तरपत्रिका आणि त्याच्या 20% ते सुद्धा बाकी आहे। काल मॉडरेशनचे जवळपास 49,000 ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या तपासण्याचं काम पूर्ण झालं आणि आता हे सगळं काम जे आहे मॉडरेशनचं असू द्या किंवा हे 4 लाख उत्तरपत्रिकाचं असू द्या, हे 31 जुलैपर्यंत करायचंय। त्यासोबतच ऑनलाईन चेकिंगमध्ये अनेक प्रॉब्लेम येत आहेत, त्यामध्ये उत्तरपत्रिका अपलोड होणं किंवा सर्व्हरचे प्रॉब्लेम्स, या सगळ्यांमध्ये आता 31 जुलै जी आश्वासन दिले की या 31 जुलैपर्यंत सर्व निकाल लावणार, हे आता कितपत शक्य होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। दीपक, निश्चितच तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।